नमस्कार मंडळी, माऊली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. कसला भारी पाऊस चालू आहे ना बाहेर. तर घराच्या आत आपण मस्त चमचमीत तुपाचा शिरा करूया, जो मोकळा मोकळा खायला एकदम भारी. तुमचा शिरा घट्ट होतो का? मोकळा होत नाही. तर चला आपण ती एक चूक सांगूया आज, जी 90 लोक करतात. सगळ्यात आधी 1 वाटी रवा घ्या, गॅसवर कढई ठेवा आणि 4 मोठे चमचे साजूक तूप टाका. तूप तापलं की त्यात रवा टाका. मंद आचेवर गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजा. इथेच खरी मजा आहे. रवा कच्चा राहिला तर शिरा घट्ट होतो. रवा छान भाजून झाला. आता तो ताटात काढून घेतला. त्यात कढईत 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दीड वाटी पाणी टाकलं आहे मी आणि 2 वाट्या साखर. छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली आहे त्याला. पुन्हा साखर विरघळते तोवर वेलची कुटून घेऊया आपण. आता हा भाजलेला शिरा थोडा थोडा करत चमच्याने सारखं ढवळत राहायचं आहे, टाकत. हीच ती ट्रिक आहे. रवा एकदम टाकला तर गुठळ्या होतात, म्हणून थोडा थोडा टाकायचा आहे. पाणी आटेपर्यंत शिजवा. आता झाकण ठेवून 2 मिनटं वाफ द्या, म्हणजे शिरा मोकळा मोकळा शिजतो. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर रव्यामध्ये आपण इलायची टाकली आहे, काजू बदाम टाकले आहेत. माझ्याकडे कमी होते. वरून तूप घालायचं आहे अजून, ते बी कमी पडलं माझ्याकडून. कशी वाटली रेसिपी? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.